देशाच्या इतिहासामध्ये तिसऱ्यांदा लोकसभा अध्यक्षपदासाठी निवडणूक होणार आहे। सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये एकमत न झाल्यामुळे ही निवडणूक लागलेली आहे। बघूया त्याबद्दलचा एक रिपोर्ट। मोदी सरकारची पहिली परीक्षा। लोकसभा अध्यक्षपदासाठी होणार निवडणूक। देशाच्या इतिहासात तिसऱ्यांदा होते निवडणूक। राजधानी दिल्लीमध्ये मोदींच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिलं अधिवेशन सुरू आहे। एकीकडे खासदारांचा शपथविधी सुरू असतानाच दुसरीकडे लोकसभा अध्यक्षपदाबाबत मोठी चर्चा पाहायला मिळते। भाजप प्रणित एनडीए मध्ये माजी अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याच नावावर शिक्कामोर्तब झालंय। मात्र ओम बिर्ला यांच्या नावावर सत्ताधारी आणि विरोधक यांचं एकमत होऊ शकलेलं नाहीये। इंडिया आघाडीकडून लोकसभा उपाध्यक्षपदावर दावा करण्यात आला। सत्ताधारी उपाध्यक्षपदाची मागणी मान्य करत नसल्यामुळे अखेर इंडिया आघाडीच्या नेत्यांनी लोकसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीतच उमेदवार उभा करण्याचा निर्णय घेतलाय आणि त्यानुसार काँग्रेसचे केरळमधील खासदार कोडी कुन्नील सुरेश यांचं नाव उपाध्यक्षपदासाठी निश्चित करण्यात आलंय। या पार्श्वभूमीवर संसदेतील सर्वोच्च पदासाठीच्या निवडणुकीत आता मोठी चुरस पाहायला मिळते। राजनाथ सिंह जी ने खारगे जी से कहा, देखिए आप हमारे स्पीकर को सपोर्ट कीजिए। ऑपोजिशन, पूरी ऑपोजिशन ने कहा है, हमने सब के सब से बात की है, पूरी ऑपोजिशन ने कहा है कि हम स्पीकर को सपोर्ट करेंगे, मगर कन्वेंशन ये है कि डेप्यूटी स्पीकर ऑपोजिशन को मिलना चाहिए। राजनाथ सिंह जी ने कल शाम कहा था कि वो खारगे जी को कॉल रिटर्न करेंगे। अभी तक राजनाथ सिंह जी ने खारगे जी का कॉल रिटर्न नहीं किया है। तो मोदी जी कह रहे हैं कंस्ट्रक्टिव कोऑपरेशन हो, और फिर हमारे नेता को इंसल्ट करा जा रहा है। 72 वर्षांमध्ये तिसऱ्यांदा ही निवडणूक होते। या अगोदर कधी निवडणूक झाली एक नजर टाकूया। 1952 साली जी.व्ही. मालवकर विरुद्ध शंकर शांताराम मोरे यांच्यामध्ये लढत झाली। यामध्ये जी.व्ही. मालवकर विजयी झाले। 1976 मध्ये बळीराम भगत आणि जगन्नाथराव जोशी यांच्यामध्ये लढत झाली। यामध्ये बळीराम भगत विजयी झाले। तर 2024 मध्ये ओम बिर्ला आणि कोडी कुन्नील सुरेश यांच्यामध्ये लढत होती। संसदेमध्ये एनडीएला बहुमत आहे, त्यांचा उमेदवार यामध्ये जिंकणार यात काही शंका नाही। मात्र असं असलं तरी विरोधकांसोबत जुळवून घेण्यात पहिल्याच अधिवेशनात भाजपला अपयश आल्याचं पाहायला मिळत आहे। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।